सो हॅलो फ्रेंड्स, माझ्या सर्व बहिणींना मातांना वुमन्स डेच्या खूप शुभेच्छा. तर माझं एक मत आहे, महिला दिन हा केवळ एक दिवस नाही, तर हा दिवस स्त्रीच्या सहनशक्तीचा, तिच्या संघर्षाचा आणि तिच्या अफाट कर्तृत्वाचा गौरव करण्याचा दिवस आहे. एका बाजूला स्त्रीला देवी आणि मातृशक्ती म्हणून गौरवतात, तर दुसऱ्या बाजूला आजही तिला तिच्या हक्कासाठी लढावे लागते. आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, पोलीस, सैनिक आणि राजकारणी म्हणून त्या देशाच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावत आहेत. खऱ्या अर्थानं स्त्री शिकली की घर, समाज आणि देश प्रगती करतं. पण आज आपल्या समाजात स्त्रीला हे सगळं करताना पहिला आधी ती पोळी भाजी कर, घर सांभाळ आणि मगच पुढचे तुझे जे काही ड्रीम्स असतील ते कम्प्लीट कर हे सांगतात. पण आज मी गेलेले बँक ऑफ इंडिया मार्फत असणाऱ्या RCTच्या वुमन्स डेला, तिथं ह्या मॅडम होत्या. त्यांनी खूप छान मोटिवेट केलं की आपण वुमन्स डे न सेलिब्रेट करता आपलं बाई पण सेलिब्रेट केलं पाहिजे, स्वतःविषयी जाणून घेतलं पाहिजे. आणि त्यानिमित्तच इथं मी स्टॉल लावलेला. तर ह्या स्टॉलवरती खूप सारे जण आलेले. हे होते बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर विशाल सर. तर त्यांनी इथं आल्यानंतर मला विचारलं की तुम्ही हे कसं बनवलं, काय बनवलं. त्यांना सुद्धा खूप आवडलं ते. त्याच्यानंतर हळूहळू तिथलं स्टाफ वगैरे सगळं येत होते, कारण की हा वुमन्स डे निमित्त वुमन्ससाठीच हा स्टॉल लावलेला. मग तिथं नंतर हे आपले गेस्ट आले. गेस्टनी विचारलं हे तुम्ही कसं केलं, तर तिथं श्रेयस सर सांगत होते की ह्या आपल्या RCTच्या स्टुडंट आहेत आणि आपल्या कॅफेबद्दल पण त्यांनी माहिती दिली आणि इथं माझ्याबद्दल पण माहिती सांगत होते आणि डेझर्ट बॉल बद्दल पण माहिती सांगत होते. आणि रिस्पॉन्स तर इतका छान होता, तुम्ही पुढे बघू शकता की ते लोक किती एक्सायटेड होते, काहीतरी नवीन आहे. आणि तिथं ह्या मुली पण विचारत होत्या, त्यांना पण हे न्यू होतं, कारण की आता आपल्या भागात हे सगळं नवीन आहे. तिथं आल्या ह्या माझ्या गुरु तृप्ती दिंडे मॅडम. त्यांनी तर मला RCTच्या क्लासेसमध्ये इतका छान सपोर्ट केला, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी समजून सांगितल्या. आज खरं तर मला हे सगळं करण्याचं म्हणजे मोटिवेशन मिळतं ते त्यांच्यामुळे मिळतं. इथं तुम्ही बघू शकता, आता क्राऊड हळूहळू येत होता. सगळा स्टाफ तिथला इतका छान स्टाफ होता की वुमन्सना हेल्प भेटावी म्हणून प्रत्येक जण काही ना काही छोटं असं ना का शॉपिंग करत होतं. इथं ह्या लेडीज होत्या, ह्यांनी पण खूप सारं घेतलं माझ्याकडून, चॉकलेट बॉल आणि ग्लास केक. आणि तिथून पुढे बघू शकता हे लोक होते, हे ऍक्च्युली साऊथ इंडियाचे होते. त्यांना समजत नव्हतं, पण ते ट्रान्सलेट करून वगैरे सांगत होते की हे द्या ते द्या असं सांगत होते. खूप छान वाटलं.